नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक उदय जाधव. तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या या चौथ्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी आज हा ब्लॉग टाकतो आहे मी, आणि का म्हणजे मध्ये कुठे जास्त दिवस गेलो नाही मी, त्यामुळे बघू आज तुम्हाला थंबनेल बघून तर समजलं असेल मी कुठे चाललो आहे आज. तर मी आज चाललो आहे रायगडला. बाईक राईडने चाललो आहे आम्ही आज. आज तारीख आहे 8 जून आहे आज तारीख. तर आज आम्ही चाललो रायगडला. बघू शकता इकडे आपली गाडी तर रेडी आहे. ही माझी गाडी आहे आणि आपल्यासोबत आज खूप जण आहेत. गौरव आहे, गौरवची गाडी एक स्कूटी आहे, आणि बंधूची तिकडे गाडी आहे. गौरव, सकल्या, नाण्या आणि जय आहे. तर आता आम्ही इतके जण आहे, म्हणजे अजून मुंबऱ्यातून दोघं जण येतात. पियुष आहे आणि सनी आहे. तर आपली तर गाडी रेडी आहे इथं. भेटतो तुम्हाला रस्त्यामध्ये. आता मी पहिला मुंबऱ्याला चाललो, मुंबऱ्यावरून तुम्हाला डायरेक्ट ते दोघं जण भेटले की तुम्हाला भेटतो. तर चला. तर आता आम्ही पोचलो मुंबऱ्याला. पियुष वगैरे येत आहेत आणि तिकडे बंधूचा पण ब्लॉग चालू आहे. आपल्या 4 गाड्या आहेत आज. तिकडे प्रथमेश, आजा आणि गौरव. बंधूचा पण तिथं ब्लॉग चालू आहे. तर बंधू, मजा येते का? एक नंबर भाई. आतापर्यंत फक्त म्हणजे कालव्यावरून मुंबईला आलो. तर आता आम्ही निघालो आहे. फक्त बंधूची आपलं पियुषची वाट बघतोय. पियुष आणि सनी येतात आपल्या मुंबईतून. ते आले की आपण मग डायरेक्ट शिलपाट्याला जाऊ, जरा पेट्रोल भरून मग डायरेक्ट नॉनस्टॉप आपण आपल्याला सध्या पनवेल गाठायचं आहे. कारण का आता वाजले 3 वाजलेत, आणि कसं जरा लवकर गेलो तर सकाळी थकायला नाही होणार. कारण का ऊन झालं की परत चढायला नाही होणार वरती, गड चढायला होणार. आता ते त्यांची वाट बघतोय, ते येत आहेत. ते आले की मग आपण लगेच निघू. पियुष वगैरे पण आले. पियुष आणि सनी बघू शकता. पियुष आणि सनी आलेत आपल्याला. किती वेळ? अरे यार काय सांगू भाई, खूप मोठी स्टँड नाही रे माझ्या गाडीचा सिंगलवाला. तर पियुष आपल्याला जाताना लोणावळ्यावरली पण इथंच भेटलेला, आणि हे पण इथं भेटलेत. चला आता आपण डायरेक्ट नॉनस्टॉप शिलपाट्यालाच भेटू पेट्रोल भरताना. तर चला. आम्ही पेट्रोल पंपला पेट्रोल भरतायत. बंधूंना आम्ही भरलं नाही. इकडे ते दोघं जण आहेत. आपली गाडी तर तिथं लावून ठेवलेली, कारण का आपली गाडी त्या दिवशी मी टाकी फुल केलेली. मग ते गाडीत पेट्रोल आहे जाम, मग ते काय आपलं भरायची गरज नाही आता सध्या. तर आता हे पेट्रोल भरले की आपण निघणार आहे. आपली गाडी तिथं आहे, मग आपण लगेच निघूया. चला. आता मी डायरेक्ट जास्त काय भेटणार नाही. आता डायरेक्ट मी पनवेललाच भेटेल. कारण का आता कुठं आहे सगळं, आपण शिलपाट्यालाच आहे ना. शिलपाट्यालाच आहे ना आपण. आता मी शिलपाट्याला आहे. शिलपाट्याला हे लोक पेट्रोल भरले लगेच आपण निघू. मग डायरेक्ट तुम्हाला पनवेललाच भेटेल. तर चला. काय करतोय? पाणी चकलं त्याला. माझा रुमाल काढ ना. हा रुमाल आहे बघ, एकदम लास्टच्या कप्प्यात असेल बघ. त्यांचे फोटोशूट चालू आहे त्यांचे. बंधूचा तिचा व्लॉग चालू आहे. हे मला वाटतं 12 वाजवणार आहेत गड चढायला. आपल्या गाड्या तर रेडी आहेत, त्यांचे फोटोशूट चालू आहे. पण चाललोय या रायगड. चला निघूया आपण. डायरेक्ट भेटू पनवेलला. चला. तर आता आपण आलो आहे सध्या तर पनवेल क्रॉस केलं आहे. पनवेल क्रॉस केला, आपल्या मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. गाड्या इथं थांबवलेत. जरा चाय बी पिऊ आम्ही. चाय बी पिऊन आपण परत आपल्या हायच्या रस्त्याला लागू आपण परत. साईडला चालू आहे आम्ही. ते जरा चाय बी पिऊन आपण डायरेक्ट आता जाऊ रायगड पण नाही बघू आता. मध्ये कुठं तरी स्टॉप घेऊ आम्ही. सध्या आता डायरेक्ट
नॉनस्टॉप माणगाव तरी नाही तर बघू आधीमध्ये कुठं बोलले थांबूया म्हणून मग थांबू तिथे आम्ही जरा चाय पितो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता निघू डायरेक्ट निघतानाच भेटतो तुम्हाला चला आता चाय पण पिऊन झालो आता आपण निघालोय डायरेक्ट आता तुम्हाला भेटतो माणगावला नाही तर आता हे कुठं बोलतात थांबायचं तिथं डायरेक्ट तुम्हाला भेटतो तर चला निघा आपण पाऊस आला पाऊस भरपूर पाऊस भेटतो आम्हाला मध्ये मध्ये पण आता खूपच जोरात भेटला लागतात मोठमोठ्याने पाऊस लागलाय पाऊस अरे कुठं आलो रे आता आपण पेन क्रॉस केलाय इंदापूर आलोय पेन क्रॉस केला आणि पाऊस लागलाय म्हणून आम्ही थांबलोय साईडला सकाळचे वाजले 6 आणि तिकडं नाश्ता चालू आहे नाश्ता करायला थांबलोय आम्ही याचं काहीतरी भलतंच चालू असतं कधी पण हा सकाळी नाश्ता चालू आहे यांचा आता 6 वाजले 2 तासाची रनिंग दाखवतोय दाखव का आणलंय 2 तासाची रनिंग आहे जरा नाश्ता करतो भेटतो तुम्हाला परत निघतानाच भेटेल डायरेक्ट चला भेटूया तर चला आपण आता निघालोय सगळे तयार झाले चला निघूया आपण Eastern Side Beats, the producer. तर आता आम्ही पोचलोय प्रवेशद्वारच्या इथे बघू शकता स्वराज्याची राजधानी किल्ले राजगड प्रवेशद्वार आणि हा प्रवेशद्वार आहे जे आले असतील त्यांना माहिती असेल कारण का मी फर्स्ट टाइम आलो म्हणून मला माहीत नाही म्हणून मी सांगतोय काय नाही तर तुम्ही बोलाल हा आम्हाला माहिती आहे वगैरे असं मी आज आलो आहे म्हणजे फर्स्ट टाइम आलो रायगडला मग तेव्हा म्हणून सांगायची इच्छा वाटली म्हणून सांगते तुम्हाला हे इकडे आहेत हा बंधूनी आणि गौरवनी नाही बोलता आम्हाला अर्धा तासाचा फरक दिला पुढे येऊन त्यांना एवढं आम्ही बघतोय रस्त्याच्या पुढे दिसत नाही पण एकदा दिसले Eastern Side Beats, the producer. तर आता आपण पोचलोय गाड्याच्या पायथ्याशी म्हणजे खाली इकडे सीट आहेत तर गाडी पार्किंग करायला आलेलो आम्ही इकडे गाड्या पार्किंग केल्यात आणि तिकडून आपल्याला जायचं आहे आता वरती तिकडून वरती पण त्या दरवाजातून वरती आपल्याला चढायचं आहे मग बघू आता हे इथे टाइमपास करतात सेंट बिंड मारतायत निघतात आतून सेंट बिंड मारतायत आमचे तिघांचे हेल्मेट एका गाडीला लावले एका लॉकवरती कारण का आम्ही लॉकच नाही आणलेत आणि हेल्मेट ढापतील म्हणून आम्ही एकच लॉकवरती 3 हेल्मेट लावलेत नवीन नवरी
अरे जरा वजन कमी करते बाबा. अजून आपल्याला किती वाजले? 12 वाजले. नको 12 वाजलेत. गड चढायचा अजून आपल्याला भरपूर फिरायचं. 2 दिवस लागतील गडावर फिरायला. आज रात्री आम्ही गपचूप गड फिरता फिरता वरतीच झोपणार. तर आता आपण निघालोय. तुमचे पैसे वाचवते. ऍक्सेस घेऊन जायचे केदारनाथला. याच्याबद्दल काय तरी बोला. गौरव पॉसिबल आहे. गौरव घेऊन जाऊ शकतो. आमचा गौरव काही करू शकतो. बाहेरच्या देशातला कॅमेरामॅन आहे. आता तो सध्या ग्राफिक आता तो सध्या ग्राफिक्स करतो. तो सध्या आता ग्राफिक डिझायनर बनतोय. आता वडापाव खाऊया का? काल दोस. मनाला शांती आहे. तर आता निघालो आम्ही. वर चढा वडापाव खाताय. वडापाव खाऊन नंतर वर चढू. आपण जस्ट वडापाव खाऊन किल्ल्याच्या पायथ्यापासून वर चढायला सुरुवात करणार आहोत. वडापाव कुठे आता बरं काय वडापाव खाला ना. हा आता वडापाव खाल्लेला आहे मी. आता आम्ही चालू करणार आहे चढायला. असा 4 तासाचा वळा बनवा तुम्ही. वडापाव खातच राहतो. आग बनवा. आग बनवा. वरनं समजतं सगळ्यांना भूक लागली. एक्साइट आहे वडापाव खायसाठी. आपलं गड चढायचं इथून. हा पायथ्याशी आलं. इथून आपल्याला वरती जायचं आहे. आणि तिकडे पहिला आधी नाश्ता करून घेतोय. नाश्ता करायला चालले ते. नाश्ता करून झालं तिथं भेटतं तुम्हाला. भूक लागले आणि आता नाश्ता करायला बसलेत. आणि तिकडून आपल्याला गड चढायला सुरुवात करायची. इथून वरती आपण जाणार. तिकडे टकमक टोक. आणि मावशी आता तिकडे गरम वडापाव चालतात आमच्यासाठी. आणि इकडे आम्ही आता रप खाऊन वरती जाऊन भेटतो तुम्हाला. चला आता नाश्ता करतोय. नाश्ता करून भेटतो तुम्हाला आता वरती जातात. तर आता आपला नाश्ता करून पण झालाय. आपण 2 वडापाव खाल्लीत. 2 वडापाववरती आता वरती जायचं आपल्याला. साहेब रेडी आहेत सगळेजण वरती चढण्यासाठी. पियुष आणि सनी कुठेतरी गेलेत. ते आले की आपण वरती चढायला सुरुवात करू. इकडून चढणार आहे आपण. नाश्ता केलाय. माझ्या जागाच नाही आहे. पण इकडून जाणार आहे आता वर. तो माकडाला मोबाईल घेऊन जाईल. इकडून आता वरती चढणार आहे आपण. तर चला. तिकडून जायचं होतं पण हे बोलले तिकडून नाही जायचं, जुन्या रस्त्याने जायचं. मग आता आपण जुन्या रस्त्याने चाललोय. तर भेटू. हुकूम नको करू. दमलोय आता आम्ही. अर्ध्यातच अजून मेन दरवाजा पण झालाय. त्याच्या आधीच पाणी आहे का? आम्ही दमलोय. दमायचं नाही पण जायचंय वर. थांबायचं नाही काय? थांबायचं नाही. तो बघा चले सगळे. गौरव. थांबायचं नाही, जायचंय वर. आता आलो अर्ध्यापर्यंत. खूप दम लागतोय. एक तर ऊन पण आहे. ऊन आहे प्लस फर्स्ट टाइम एवढं चढायचं बोललं तर जीवावर येते. पण चढायला तर लागणारच. कारण का संधी एकदाच भेटते. ती संधीचं सोनं केलं पाहिजेच. चालू नाही केला काहीच माझ्या इथं काय आलंय? बघ सांगायला काय झालंय. माझ्यावर जरा झूम कर जरा. आपटलास कुठे जा. काहीच पडलास तू गाडीवरून. तर तुम्हाला कसं वाटतंय गड चढून? तुला कसं वाटतं सांग ना. तुम्हाला जे वाटतंय तसं मला वाटतंय. नाही मला तसं नाही वाटत. मला काहीच वाटलं नाही. तुम्ही माझ्यासारखं चढा की. माझ्यासारखं गड चढा की. तुम्ही माझ्यासारखं चढूच नाही शकत. सांगतो का मी तुम्हाला. काय नाही, सगळे ढूस झाले दादा. माग अध्यक्ष येत आहेत आणि सचिव इकडे. एसी आहे इथे.
मजा येते मजा येते नॉनस्टॉप काय बोललास तर आता आम्ही आलोय दरवाजा मेन दरवाजा तर आता आम्ही हा दरवाजातून आतमध्ये आलोय महाराजातून आतमध्ये आलोय तिकीट काढली 25 रुपये एक तिकीट आहे काय माहिती कधीपासून चालू केलं बंधूला माहित असेल बंधू मी पहिल्यांदा बघतोय तिकीट काढताना म्हणजे हे आता मला वाटतं फिरलो हा पण तिकीट नाही काढलं पण हे आता आपल्याच गडावरती फिरायला आपल्याला तिकीट काढायला लागते 25 रुपयाची पण एकाची पर्सनल 25 रुपये गडावरती आलोय मला म्हणजे कसं गडावरती चढताना म्हणजे जास्त बोलायची दम लागतो म्हणून जास्त काही बोलत नाही म्हणून मी फक्त सीन घेतोय आणि अशी व्हिडिओ बनवल्या त्या अशा त्या फक्त तुम्ही व्हिडिओ बघा इकडे महाराजांचं कलेक्शन 2 दिवसाआधीच राज्याभिषेक होऊन गेला त्याच्यामध्ये अजून जी सजावट केलेली होती ती अजून आहे का खूप थकलोय आज फर्स्ट टाइम एवढं म्हणजे गड चढलोय आणि फर्स्ट टाइम आलो म्हणजे रायगडावरती तर मजा तर येतेच पण जरा पाय बी पण दुखत आहेत पण काय नाही एक दिवस ॲडजस्ट करू शकतो आपण मजा येते की नाही जबरदस्त मजा येते फर्स्ट टाइम ॲडव्हेंचर केला पण जाम मजा आली आज खूप आणि खूप इच्छा वाटते की आपण पण महाराजांच्या खाली पाहिजे होतो खूप इच्छा होते पण ते कसं नशिबाचं तिकडे वाटतं माहिती देत आहेत तिकडे जर आपण होतो बघू माहिती देत आहेत शाळेत आले सगळे आपले ते दारू कोठार तोफखाना रायगडाचे 4 डोक आहेत पूर्वेला भवानीचं डोक पश्चिमेला हिरकणीकडा दक्षिणेला कालकाईचा खळगा आणि या कालकाईच्या खळग्याला ते दारू कोठार म्हणतात रायगडाच्या 4 टोकांवरती दारू कोठार आहे पहिली गोष्ट म्हणजे दारूगोळाचा साठा हा किल्ल्याच्या बाहेर ठेवला जातो दारूगोळा म्हणजे दारूगोळा बारूद ते किल्ल्याच्या बाहेर होतं बघा सर आणि जिथे पहिले दारूगोळाचा साठा होता तिथं पहिले कंपल्सरी पाणी ठेवायचं त्या झाडीमध्ये वरच्या साईडला खड्डे दिसले का एकाला एक लागून तिथं 12 टाक्यात पाण्याच्या एकाला एक लागून अशा 12 टाक्या आहेत तिथे पाण्याच्या म्हणून तिथे 2 दिसतात पलीकडच्या टेकडच्या साईडला एकाला एक लागून अशा जॉईंट कनेक्शन मध्ये तिथे 12 टाक्या आहेत आणि जिथे पहिला दारूगोळाचा साठा होता तिथे पहिले पाणी ठेवायचं आपण पोटल्याचा डोंगर पाहिला त्या डोंगरावरनं ब्रिटिशांनी 1818 ज्यावेळेस तोफांचा मारा केला ना त्या रायगडावरचा पहिला तो मुख्य पॉईंट ठेवला त्यामधला जो दारूगोळा होता तो संपूर्ण किल्ल्यावरती पोहोचला म्हणजे ब्रिटिशांचं जे आक्रमण केलं ब्रिटिशांनी मॅडम या साईडला तो पोटला या साईडला पोटला मगाशी दाखवलं त्यांनी या साईड आपण रोपवे इथून वरती आलो या साईडला आपण असं किल्ला बघत इथून आलो तर तिथून त्याने जो अटॅक केला पहिला त्या दारूगोळावरती त्यांचा दारूगोळा म्हणजे प्रॉपरली एकदम किल्ल्यावरती पडला नव्हता त्याने पहिला दारूगोळाचा पॉईंट पकडला रायगडावरचा त्याच्यावर त्याने आक्रमण केलं त्यामध्ये जेवढा दारूगोळा बारूद होतं ते संपूर्ण किल्ल्यावरती पसरलं गेलं आणि रायगडाला जर चारी बाजूने पाहिले तर कुठूनच अटॅक करण्यासाठी चान्स नव्हता तर ब्रिटिशांना आपल्या इकडचे रस्ते पण माहिती नव्हते सूर्याजी पिसाळ नावाचा व्यक्ती ब्रिटिशांना फितुरी झाला त्याच्या अंडरमध्ये त्याने तोफा चढवल्या मात्र त्यांच्या तोफा त्या गडापर्यंत पोहोचल्या नाहीत सर रायगडावरचा एक मुख्य पॉईंट असा त्यांनी जो ब्रिटिशांनी जो गड उद्ध्वस्त केला ना त्याच्यावरती त्यांचा एक कनेक्शन असा होता की त्यांनी मुख्य पॉईंट ज्यावेळेस उडवला रायगडाचा दारूगोळा त्या ज्या टोकापर्यंत त्याच्या दारूगोळ्याचं पोचत नव्हते म्हणून त्याने तोफेच्या खाली एक कॉईन ठेवला सर
त्यांनी ज्यावेळेस पहिलं आक्रमण किल्ल्यावरती केलं, तोफा अनेक अँगल पकडले त्यांनी, मात्र त्यांच्या तोफा त्या दारुगोळ्यापर्यंत पडल्या नाही. दारुगोळ्याच्या पुढच्या बाजूला काही येऊन पडल्या, काही या खळग्यामध्ये इकडच्या येऊन पडल्या, काही पलीकडे, काही टोकापर्यंत मग पोहोचलं नाही. म्हणून त्याने दारुगोळ्याचा नेमका कनेक्ट एकदम निशाणा पकडण्यासाठी तोफेच्या खाली कॉईनचा वापर केला. त्याने तो कॉईन ठेवला आणि कॉईनवरती तोफेचा अँगल पकडला, तिथून त्याने मारा केला त्याच्यावरती दारुगोळा. त्यातला जो दारुगोळा होता रायगड किल्ल्यावरचा मुख्य दारुगोळ्याचा साठा तो होता सर, मेन स्पॉट. पण पहिला त्याने अटॅक त्याच्यावरती केला आणि त्यातला जो दारुगोळा होता तो संपूर्ण किल्ल्यावरती पसरला गेला. बघा सर, इथून खाली जायचं म्हटलं की खाली वाघ दरवाजा आहे. तुम्हाला मगाशी म्हटलं सर, पूर्ण रायगड बघायला 2 दिवस लागतात, बरोबर ना? एवढा मोठा किल्ला आहे. पूर्वेला तिकडे भवानीचं टोक, हा पठार भाग दिसतो ना संपूर्ण, हा रायगडाचाच पठार भाग आहे सर. या पठारावरनं जर चालत गेलं असे पडीक चौथरे वगैरे खूप बघायला भेटतील. गडावर पूर्वी 3,500 लोकांची वस्ती होती. एवढी घरात 3,500 लोकांची वस्ती होती म्हणजे किती घर असतील जरा कल्पना करा. आपण फक्त हा राजाचा परिसर पाहिला, प्रजेचा परिसर जर बघायचं म्हटलं 2 दिवस पुरत नाही, एवढा मोठा केला. या पठार भागावरती आपल्याला खूप स्ट्रक्चर घर वगैरे म्हणजे बघायला भेटतात. पूर्वीचे फक्त खाली पडीक चौथरे बघायला भेटतात. त्याकडे पुढे जाताना आपल्याला काय बघायला भेटेल, इथून खाली सर एक वाघ दरवाजाला जर इथून जायचं म्हटलं नुसतं जाण्यासाठी 1.25 तासभर लागतो बघा सर. एवढा खाली दरीमध्ये तो दरवाजा, आणि दरवाजा जिथे आहे ना सर बांधला ना अँगलमध्ये, तिथून खाली एकदम स्ट्रेट असा रायगडाच्या आहे, म्हणजे 1375 फूट हाईट पर्यंत तो दरवाजा तिथे. गडाचा मुख्य गेट महादरवाजा गडाच्या पुढच्या बाजूला, तिथूनच गडावरती एंट्री होती. आता तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, हा दुसरा रस्ता म्हणजे काय? तर तिथून गडावरून कोणाला खाली जाता येत नव्हतं की वरती येतात. हा दोन्ही साईडचा स्लोप आहे. इकडनं अशी दरंड दिसतो ना, ही या जंगलामध्ये अशी दरंड एक खाली, ती पलीकडचा तो स्लोप आहे दिसतो ना, आणि इकडनं जे पावसाळ्यामध्ये पाणी खाली जातं ना, त्या दरवाजामधून बरोबर परफेक्ट दरवाजातून खाली बाहेर पाणी पडतं. पावसाळ्यामध्ये दरवाजा त्याचा पडतो ना, दरवाजातून खाली पाणी पडतं. दोन्ही साईडने स्लोप असल्यामुळे राजाने तिथे एक दरवाजा बांधला, आणि प्रत्येक किल्ल्यांवरती जरी गेला तर एक तरी चोरवाट असते दरवाजाला, बरोबर ना? पण रायगडाची ही चोरवाट नव्हती. एक राजाने सिक्रेट दरवाजा म्हणून या साईडला ठेवला होता. पण तिथून जरी जायचं म्हटलं ना, एकदा पडलं की जीव धोक्याचा बाहेर आहे. एकदम स्ट्रेट दरवाजा दरीमध्ये तो बांधलेला आहे, आणि तिथून खाली उतरायचं जरी म्हटलं ना, रस्सी किंवा जर दोर असेल तरच माणूस उतरू शकतो. तरी पण एकदम स्ट्रेट 1375 हाईट आहे, ज्याचं धारेट होईल तोच तिथून खाली जाऊ शकतो. बघा, एवढं राजाने ठरवलं की ते दरवाजाला नाव काय ठेवायचं. महाराज म्हटले, जो वाघासारखा मर्द असेल, ज्याचा वाघाचं काळीचं माती चढून येईल किंवा खाली उतरून जाईल. म्हणून छत्रपती संभाजी महाराज न रस्सी किंवा दोर लावतात त्या कड्याच्या कपरातनं वरती चढून आले होते, म्हणून त्याला नाव ठेवलं वाघ दरवाजा. बघा, आणि ज्या वेळेस 3 नोव्हेंबर 1689 मध्ये इतिकत खानाने गडाला वेढा घातला ना सर, जेव्हा गडावरती त्याने आक्रमण केलं, तेव्हा ताराबाई आणि राजाराम महाराज ज्यावेळेस इथून निघून गेले झिंजीला, ते या दरवाजाने दोर टाकून निघून गेले होते. बघा, आणि मग येसुबाईने रायगडाला 9 वर्ष वेढा दिला होता. येसुबाईने रायगडाला 9 वर्ष वेढा दिला मोगलांना सर. शिवाजी राजांच्या नंतर संभाजी महाराजांनी पण रायगडावरती 9 वर्षे राज्य केलं. मात्र संभाजी राजांचा इतिहास हा रायगडावरचा लिहिला गेला ना बघा सर, फक्त शिवाजी राजांचा इतिहास लिहिला गेला सर. संभाजी राजांच्या नंतर पण येसुबाईने रायगडाला 9 वर्ष वेढा दिला, आणि मग गडावरती पेशवा येसुबाईंच्या नंतर गडावरती कोण होतं? पेशवाने 10 वर्ष राज्य केलं. मग 1818ला ब्रिटिशांनी रायगड हा उद्ध्वस्त केला. इथून या पायऱ्या खाली उतरून गेलो. तुम्ही नंतर जाताना रोपणे जाणार आहात ना, रोपणे इथून प्रतिच्या प्रवासाला शॉर्टकट. इथून एक 7-17 पायऱ्या उतरले मंदिर आहे, वाडीश्वर महादेवाचं मंदिर, आणि तळ आहे कुशावर्त तळ. नंतर जाताना तुम्ही ते बघू शकता सर. कुशावर्त तळ म्हणजे संभाजी महाराजांनी ज्या तळामध्ये कमळाच्या फुलाची लागवड केली होती तेच तळ, आणि वाडीश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर. महाराज रोज सकाळी सायंकाळी त्या मंदिराला जात होते. असं मंदिर, आणि मंदिराच्या मागच्या बाजूला ते कुशावर्ताचं तलाव आहे. आता आपण पुढे होळीचा माळा बाजारपेठ शिरकाई मातीचं मंदिर बघायला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.